हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी गणपती स्पेशल तळणीचे मोदक ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे घेतले आणि ओलं खोबरं. आता मी गूळ 2 प्रकारचे घेतले. इथे हा साधा गूळ घेतला आणि गुळाची पावडर घेतली, ऑर्गॅनिक गुळाची पावडर. हे दोन्ही मिक्स करून मी हे सारण बनवलेलं खोबऱ्याचं. त्यामुळे ज्युसी झाले, एकदम मस्त झालेलं आहे सारण. हे बघा किती छान दिसते आणि एकदम टेस्टला पण छान आहे. दोन्ही प्रकारचे गूळ जर तुम्ही घेतलं तर सारण असं व्यवस्थित होते. आणि ओवा पावडर किसून घेतले. आता आपण हे तळणीचे मोदक करणार आहे. मोदक किंवा करंज्या पण तुम्ही करू शकता. या सारणापासून मोदक पण होतात आणि करंज्या पण होतात. याच्यात टाकूया आपण. आता गॅस मी बंद करते. याच्यामध्ये टाकते वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकते. ह्याच्यात तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता किंवा करंज्यासुद्धा. आणि हे ड्रायफ्रूट्स टाकते. गॅस बंद केलेली. शेवटी वेलची पावडर टाकायची आणि ड्रायफ्रूट्स थोडे मी तुपामध्ये तळून घेतलेले. सारण तयार करायच्या अगोदर आपण ते सगळं करून घ्यायचं, ड्रायफ्रूट्स वगैरे. आता हे छान आपलं सारण तयार झाले, सुंदर झालेले. आता आपण पीठ मळायला घेऊया. गव्हाच्या पिठाचे करणार आहेत मी. फ्राय केलेले मोदक किंवा करंजी दोन्ही मी करणार आहे आज. इथे मी घेतलेले 2 वाट्या गव्हाचं पीठ. 1 वाटी आणि दुसरी वाटी चाळून घेतलेलं पीठ चाळून घ्यायचं नेहमी. आणि थोडंसं मीठ टाकणार. आणि आता आपण तेलाचं मोहन टाकू याच्यात. तेलाचं मोहन टाकलं, कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की करंज्या किंवा मोदक खुसखुशीत होतात. आता आपण तेल गरम करूया. 2 चमचे तेल घेतले मी. तेलाचं मोहन आपले कडकडीत तेल करायचं आहे. तेल एकदम कडकडीत झालेलं आहे. आता आपण ह्या पिठावर टाकूया. लगेच हात घालायचे नाही, कारण कडकडीत तेल आहे, गरम केलेलं एकदम उकळतं तेल आहे. तेव्हा चमच्याने थोडा वेळ मिक्स करायचा. आणि नंतर आपण हाताने मळलं तरी चालेल पीठ. आता हे सगळं जे आहे तेलाचं मोहन ते आपण चांगलं मिक्स करूया पिठाला. संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं तेलाचं कडकडीत मोहन जे केलं ते आपण.
आता नॉर्मल पाण्याने आपण हे पीठ भिजून मळून घ्यायचे. ही पोळी एवढी एकदम पातळ पण नाही, एकदम जाडसर. पीठ थोडं घट्टच मळायचं. आता बघा, पीठ असं मळले मी. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतात. आता आपण त्याच्या पुऱ्या करूया. वाटीने किंवा तुम्ही गोळा करून जरी केलात तरी चालेल, पण असं पटापट होतात म्हणून. बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं. आता ह्याच्यात मी सारण भरते. पाणी दे वाटीत. सगळे मोदक असे करून घ्यायचं. लहान मोठी कसं साईजचं पाहिजे मोदक तसं करून घ्यायचं. उकडीचे मोदक करतो त्याप्रमाणेच करायचं. हे फक्त आपण हे गव्हाच्या पिठाचे करतो आणि हे तळणार आहे, मी तळून करणार आहे. गणपती विशेष तळणीचे मोदक आणि करंज्या एकाच बॅटरपासून, म्हणजे एकाच सारणापासून, आणि पीठ पण सेम एकच प्रकारचं. आपण मोदक किंवा करंजीसुद्धा करू शकतो. सारणसुद्धा किती ज्युसी झालेलं बघा. अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचं आणि थोड्या करंज्यासुद्धा करायच्या. वरचा थोडा भाग आहे ते पीठ काढून टाकायचं. आणि जेवढे होतील तेवढे पहिले तळून घ्यायचे. थोडे थोडे, एकदम सगळे तळायचे नाही, थोडे थोडे तळून घ्यायचे. सारण कमी जास्त तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकायचं. उकडीचे मोदकसुद्धा माझ्या लज्जत जेवणाची या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तरीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे उकडीचे मोदकसुद्धा. अशा प्रकारे आपण मोदक करून घ्यायचे. त्याच्यानंतर मी आता करणार आहे करंजी. थोडं सारण कमी भरलं तरी चालेल. लांबट करायचा आकार. हाताने असं प्रेस करून घ्यायचं, व्यवस्थित करून घ्यायचं. नंतर आपण चिरण्याने किंवा कशाने तुम्हाला डिझाईन करायची असते आपण कापून घ्यायचं. सगळं तेल तापलं लगेच. आता आपण हे मोदक 11 मोदक केलेले ते आपण टाकूया. खाली
तेलामध्ये चिकटले नाही पाहिजे, नाही तर ते कलर लाल येतो खाली. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. उलटसुलट कलर तळायचं ते, म्हणजे सगळ्या बाजून छान तळले जातात. सगळ्या बाजूंनी फिरवत बसायचं, असं सगळे छान तळले जातात ते. शेवटपर्यंत गॅसची स्लो ठेवायची फ्लेम. गॅस मोठा करायचा नाही कुठलंही आपण तळताना. फक्त भजी वगैरे आपण तळताना सुरुवातीला मोठा ठेवतो गॅस, नंतर स्लो ठेवतो. याच्यामध्ये कसं आपण मोठा गॅस ठेवलं तर ते करपूनसुद्धा जाईल किंवा आतलं ते पीठ वगैरे कच्चं राहू शकतं. म्हणून स्लो गॅसवरच करायचं, म्हणजे सगळ्या बाजून छान तळली जाते ते. ते छान कुसकुशीत झालेलं. असं सारण ठेवताना पण लांबट ठेवायचं बघा, असं म्हणजे ती बरोबर करंजी येते. थोडं प्रेस करून घ्यायचं, त्याच्यात चिकटवायचं. आणि आता आपण त्याला डिझाईन पण करणार आहोत, पोखणे करणार आहोत. जसे आपल्या हाताने पण आपण डिझाईन करू शकतो, किंवा चिरणीने पण केलेले दिवाळीच्या जशा करंज्या करतो त्याप्रमाणे सुद्धा पण करू शकतो. अशी केलेली टाकून थोड्या करंज्या केल्या, थोड्या मोदक केलेले. लगेच उलट करायचा, नाही तर खाली करपून जाते. आता हे थोड्या करून घेतल्या, आता परत दुसऱ्या करायला घेऊया. एकदम करून नाही ठेवायचं, आता दुसरीसुद्धा पण करायला घेऊया. मी बनवलेले तळणीचे मोदक आणि तळणीचे करंजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.